जोगावाडी जिल्हा परिषद सर्कल व एल्डा पंचायत समिती गणातून सर्वाधिक शासकीय सेवेच्या भरती प्रक्रियेत अव्वल नंबर ठरला आहे. या भागातील अनेक विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रशिक्षण केंद्राची मदत न घेता शेतात काम करून आपले शिक्षण घेतले व शासनाच्या पोलीस व आर्मी भरती प्रक्रिया पूर्ण करून असंख्य विद्यार्थ्यांनी पोलीस व आर्मीमध्ये त्यांची निवड झाली आहे. या निवडीची खबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते संजय भाऊ भोसले यांना कळताच त्यांनी आपल्या जोगावाडी जिल्हा परिषद सर्कलमधून प्रत्येक गावातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संघटित करून आपल्या निवासस्थानी त्यांचा शाल, शिरपळ, फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी पालकवर्गही मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातील तसेच अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, असंख्य कार्यकर्ते अंबाजोगाई येथे उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये येरडा गावचे गुणाजी बाबूराव खोडवे ठाणे पोलीस, गोविंद विजय खोडवे नागपूर पोलीस, कृष्णा अंगद शेंडगे नागपूर पोलीस, प्रदीप प्रल्हाद सातपुते मुंबई पोलीस, रावसाहेब रणखाम गडदे इंडियन आर्मी व चिचखंडी येथील सुनील बालासाहेब गडदे यांची मुंबई पोलीस म्हणून निवड झाली व राजेवाडी गावचे उपसरपंच ॲडव्होकेट रणजित गडकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते संजय भाऊ भोसले यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत विद्यमान सरपंच सचिन कर्नर, चिचखंडी गावचे सरपंच निळकंठ भाऊ गडदे, ग्रामपंचायत सदस्य रामकाका खोडवे, राजेवाडीचे युवा नेते दादा सुरवसे, माजी सरपंच बाबूराव सोन्नर, राजेश खोडवे, माजी सरपंच हरीश फुगनर, राजेश देवकते, सकाराम सोन्नर, बालासाहेब चामनर नागपूर पोलीस, अण्णा खोडवे, तानाजी चामनर, अशोक खोडवे, विजय खोडवे, बालासाहेब गडदे, राम गडदे, बाबूराव गडदे, तुकाराम गडदे, औदुंबर गडदे, बाबा गडदे, शहाजी सोन्नर, ॲडव्होकेट सतीश खोडवे, रामलिंग देवकते, करण खोडवे, दिनेश खोडवे, वाळीव वाघमोडे, हनुमंत शिंदे, बाळू कुरे, राहुल गडदे, देवीदास देवकते, माजी सरपंच कुरणवाडी, रणखाम गडदे, हमीद चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पोलीस व आर्मी भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा यावेळी घेतलेल्या काही प्रतिक्रिया आपण पाहूया. अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे, अंबाजोगाई. जोगावाडी जिल्हा परिषद मतदारसंघ व एल्डा पंचायत समिती गणातून असंख्य विद्यार्थी आज पोलीस व आर्मी भरतीमध्ये भरती झालेत आणि या सर्वांचा सत्कार संजय भाऊ भोसले यांच्या निवासस्थानी करण्यात आला. पाहूया आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया. बंधू, तुमचं काय नाव आहे? माझं नाव गोविंद विजय खोडवे आहे. मी राहणार येरला येथील आहे आणि माझं सिलेक्शन नागपूर लोहमार्ग पोलीस या ठिकाणी झालेलं आहे. यासाठी तुम्ही कुठं प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभाग घेतला का गाव पातळीवर प्रशिक्षण घेतलं? प्रशिक्षण केंद्रात सहभाग नाही घेतला कुठं, कारण तेवढी परिस्थिती वगैरे नव्हती. कारण आम्ही सगळे विद्यार्थी डोंगरपट्ट्यातले आहेत, त्याच्यामुळे आई वडील ऊस तोडून हे करून ते आम्हाला शिकवतात. त्यामुळे आम्ही सेल्फ स्टडी करूनच इथं अंबाजोगाईत राहूनच प्रशिक्षण घेतलं, स्वतः क्लास वगैरे लावून, आणि त्यामधून त्या प्रकारे भरतीची तयारी करून भरती देऊन आज इथं आहे. माझं नाव सातपुते प्रदीप प्रल्हाद, माझे गाव येल्ला, माझी मुंबई शहर पोलीस निवड झाली. अच्छा, बंधू, तुमचं नाव? गुणाजी बाबूराव, राणा येल्ला, माझी निवड ठाणे ग्रामीण पोलीसमध्ये निवड. अच्छा, बंधू तुमची? माझं नाव कृष्णा अंगद शेंडगे, गाव एल्डा, माझी निवड नागपूर ग्रामीण पोलीस या ठिकाणी झाली. अच्छा. गडदे रावसाहेब रणखाम, राणा येल्डा, माझी निवड पॅरा कमांडोमध्ये झालेली आहे. आपला पाल्य आज पोलीस भरतीने झालेला आहे आणि आपला पहिला सत्कार करणं संजय भाऊ भोसले यांच्या निवासस्थानी करण्यात आला. काय वाटते आपणास? कशी घेतली त्याची विद्यार्थ्याची तयारी?
मुलाची तयारी कशी करून घेतलात? कारखाना करून होतं काय अच्छा. बंधू तुमचं? बाबुराव शंकर पुढे अच्छा. आपल्या ज्या मुलानं जे वैभव प्राप्त केलेलं आहे, यश प्राप्त केलेलं आहे, शासकीय नोकरीमध्ये समावेश झालेला आहे, काय वाटते आपणास? अच्छा. लेकराची तयारी कशी झाली? अच्छा. बंधू तुम्हाला? विजय गोविंदराव खोडवे, राहणार येल्डा, ऊसतोड मजुरी करून आतापर्यंत मुलांना शिकवण्यात आले आहे. अच्छा. रणखामराव साहेब गडदे, राहणार यालडा. ती ऊसतोड करूनच लेकरं शिकवली. अच्छा. म्हणजे कष्ट नाही सगळं. सगळं काढतात. अच्छा. संजय भाऊ, आपल्या निवासस्थानी आपण सर्व तरुण बांधवाचं एक हलकासा सत्कार केला, काय वाटते आपणास? अभिमान वाटतो. ज्या भागामध्ये मी फिरतो त्या भागामध्ये मी म्हणजे जवळपास 2017ला इलेक्शन लढवलं. 2016पासून 16च्या शेवटपासून माझी आणि ह्या लोकांची नाळ जुळली. मला सुरुवातीला बरेच जण म्हणायचे किंवा डोंगरपट्ट्यामध्ये असं, डोंगरपट्ट्यामध्ये तसं. पूर्वी ह्याच्या अगोदर 2002ला राजपाल लोमटे जिल्हा परिषद मेंबर इथं म्हणून निवडून आले आणि ते आमच्या जवळचे नातेवाईक असल्यामुळं ते कधी कधी म्हणायचे मला किंवा येल्ड्यामध्ये जात असताना रात्री नाही जायचं का, तर येल्ड्यामध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त होतं. अंबाजोगाई तालुक्यामध्ये भांडणं करणं, बाकीच्या गोष्टी म्हणजे अग्रेसिव्ह असं येल्ड्याची एक ओळख या पद्धतीची होती. पण येणाऱ्या काळामध्ये मागल्या काही एक 5-10 वर्षामध्ये 10-15 वर्षाखाली, एक 15-20 वर्षाखाली इथं शिक्षकाची भरती मोठ्या प्रमाणामध्ये झाली. स्वर्गीय भगवानराव लोमटेच्या माध्यमातून येल्ड्यामध्ये शाळा सुरू झाली. त्या शाळेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रवाहाचा ओघ वाढला. सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षक, ग्रामसेवक असे वेगवेगळे पदं इथल्या मुलांना मिळायला लागली. पण नंतरच्या काळामध्ये आर्मी भरती असेल, पोलीस भरती असेल, ही हळूहळू वाढायला लागली. आता जर विचार केला तर येल्ड्यामध्ये मला अभिमान वाटतो सांगायला की प्रत्येक घरामध्ये एक नोकरदार असल्यासारखी परिस्थिती आहे आणि ह्याच्यामध्ये आणखीन वाढ व्हावी. आता परिस्थिती एकदम बिकट परिस्थितीतून ह्या मुलांनी शिक्षण घेतलेलं आहे. जवळपास सगळेच ऊसतोड कामगाराची मुलं आहेत. इथं पाण्याची सोय नसल्यामुळं येल्डा ह्या भागामध्ये, इकडे डोंगरपट्ट्यामध्ये पाण्याचे शाश्वत पाणी नसल्यामुळे, डोंगराळ भाग असल्यामुळे सगळे एकतर लोक ऊस तोडायला जातात, नाहीतर लोक जनावर काळभुईकडे येतात. म्हणजे शिक्षणाची कसलीच सोय नाही. शिक्षणाला आता पुढच्या पिढीने ओळखलं की बाबा शिकल्याशिवाय काही पर्याय नाही. त्या अनुषंगानं कुणी आर्मीमध्ये लागलं, कुणी पोलीस भरतीमध्ये लागलं. पण मी पुढे अशी अपेक्षा व्यक्त करतो सगळ्यांकडून की इथून पुढे ह्यांचे लेकरं तरी, शिक्षकाचे लेकरं असतील, आर्मीतल्या म्हणजे सैनिकाचे मुलं असतील, पोलिसाचे मुलं असतील, ह्यांनी तरी पुढच्या काळामध्ये IAS, IPSमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊन स्पर्धा परीक्षेमध्ये एखादा मला येल्ड्यातला कलेक्टर म्हणून उत्साहानं आम्हाला सांगता यावं, एखादा तहसीलदार येल्ड्याचा आहे हे आम्हाला सांगता यावं. ह्याच्यासाठी पोरांनी आणखीन जास्त मेहनत घ्यावी आणि पुढच्या काळामध्ये असाच मला सत्कार करण्याचा योग यावा की कुणी कलेक्टर झालं आहे म्हणून, कुणी SP झालं आहे म्हणून, कुणी तहसीलदार झालं आहे म्हणून अशी अपेक्षा बाळगतो. आपल्या भागातील असंख्य विद्यार्थ्यांनी आज घवघवीत यश संपादन केलेले आहे. शासकीय सेवेमध्ये त्यांना नोकरीही लागलेली आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी संजय भाऊ भोसले यांच्या निवासस्थानी करण्यात आलेला आहे. आपणास काय वाटतंय? मला माझ्या गावाचा एक अभिमान वाटतो, कारण 2000 पासून जी आमच्या गावामध्ये जी शिक्षकासाठी जी स्पर्धा लागलेली होती 2000 ते 2006-07 पर्यंत, ती स्पर्धा शिक्षकाची थांबली आणि नंतर पोलीस भरती, मिलिटरीमध्ये, पुन्हा असे अनेक नोकरदारमध्ये जी स्पर्धा जी लागली त्या स्पर्धा अजूनही टिकून आहे आमच्या गावामध्ये. आणि एक अभिमानाचीच असं वाटतं आहे की आमचा जी भाग आहे की टोटल डोंगर भाग, पाण्याचं काही आम्हाला कुठलंच ही नाही. डोंगर भाग असल्यामुळं जमिनी नाहीत आणि त्या जमिनीला कुठलंच पाणी नाही. आणि एवढ्या म्हणजे बिकट परिस्थितीमधून
आज जी आमचे विद्यार्थी मुलं शिकतात आणि त्यांना कुठलं मार्गदर्शन नाही आणि जवळजवळ 80% ऊसतोड कामगार आमच्या भागामध्ये आहेत आणि ऊसतोड मजूर करून हे मुलं स्वतः काही जण तर स्वतः म्हणजे ऊस तोडायचं किंवा दूध व्यवसाय असायचा ती स्वतः सगळ्या गोष्टी करून ते शिकलेले आहेत आणि इथून पुढेही असेच आमची प्रगती राहणार आहे आणि त्या स्पर्धेमध्ये अजूनही आम्ही टिकून आहे. अच्छा सरपंच तुम्हाला काय वाटतंय? जसं ह्या दोघांनी या ग्रामीण भागाचं वर्णन केलं, मुळात आम्ही पंचक्रोशीला येलडा असू, चिचखंडी असू द्या, ममदापूर असू द्या, राक्षसवाडी असू द्या, कुरणवाडी असू द्या, मुळात आमचा मूळ व्यवसाय हा ऊसतोड मजुराचा. पण भोसले साहेब म्हणलं तसं गेली 15-20 वर्षाच्या कालखंडामध्ये जसं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा ह्या युक्तीप्रमाणे आमच्या सगळ्या पंचक्रोशीतल्या विद्यार्थ्यांनी, मला वाटतंय कुठल्याही पालकाची परिस्थिती नसतात आणि त्या पालकांनी एक उराशी स्वप्न बाळगायचं रात्री झोपताना की माझं पोरगं शासकीय सेवेत गेलं पाहिजे. कुठल्या आईबापाला वाटतं माझं पोरगं ऊस तोडलं पाहिजे. आणि मला सांगायला भोसले साहेब आनंद होता की आमच्या पिढी जातो, आमच्या आजोबांनी कारखाना केला, आईवडिलांनी कारखाना केला, आमच्या वडिलांनी कारखाना केला. आता ही कुठंतरी या ग्रामीण भागामध्ये आम्हाला एक नवं चैतन्य मिळालं की मला सांगायला आनंद वाटतोय की आमच्यासाठी येलड्यासारख्या गावामध्ये आता आम्ही बोलताना चर्चा केली की 70-80-90 शिक्षक आहेत, 100-50 पोरं मिलिटरीमध्ये आहेत, महाराष्ट्र पोलीसमध्ये 50-50 पोरं आहेत, बॉयलरमध्ये 100-150 पोरं आहेत. हा जो तुमचा येलड्याचा अग्रलेख उंचावर नेला आहे, तर मुलांनो याच्यामध्ये तुमच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या आईवडिलाचं पाठबळ आणि तुमच्या आईवडिलाचा आशीर्वाद तुमच्यासोबत. हा तुम्हाला नैतिकता विसरून चालणार नाही भविष्यामध्ये. आता तुम्ही महाराष्ट्राच्या सेवेमध्ये गेलात तर तुमचं विद्यार्थ्यांना एकच काम आहे की जो आपला शेजारी असेल, जो आपला मित्र असेल, त्याला फीडबॅक करा, त्याला त्याचं मार्गदर्शन करा की माझं लेखी परीक्षा कशी झाली, मी ग्राउंड कसं मारलं. आपलाच कुणीतरी भाऊबंद असेल, त्याला 2 मार्कवरून जात असेल तर त्याला आपण 2 तास वेळ द्या मित्रांनो, त्याला मार्गदर्शन करा आणि आपल्यासारखं त्यालाही महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये तुम्ही पाठवा. आणि हा एवढा मोठा आज भोसले साहेब तुम्ही सुवर्ण योग घेतलाय. मी तुमचं पंचक्रोशीच्या वतीनं भोसले साहेब तुमचं मनापासून कौतुक याच्यासाठी करेन की तुम्ही मागे बोलताना सांगितलात की गेली 5-10 वर्षाच्या कालखंडापासून या ग्रामीण भागामध्ये मी सातत्यानं फिरतोय. साहेब खरंच आमच्या भागातली माणसं चांगली आहेत, अतिशय चांगले आहेत, खोदकरू आहेत, कष्टाळू आहेत. पण आज आमच्या खऱ्या अर्थानं जीवनामध्ये एक फार मोठा या पंचक्रोशीमध्ये अग्रलेख उभा राहतोय आणि सगळ्या येलडा असो मग त्या पंचक्रोशीला सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की हा अग्रलेख आपण कधीही थांबता कामा नये. आता ते यावेळेस तरी 10-5 पोरं लागले तर भविष्याच्या कालखंडामध्ये दरवर्षी 10-5 पोरं जर महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये गेले तर आपल्या भागाचा अण्णासाहेब खोडवे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला या निमित्ताने सांगायचंय की येलडा तर सातत्याने नोकरीच्या ह्याच्यामध्ये पुढे आहे, पण मी विशेषतः बालासाहेब गडदे आमचे चिचखंडीचे त्यांचा आणि सुनीलचं सुद्धा मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की महाराष्ट्र पोलीसमध्ये हा चिचखंडीचा पहिला पोरगा या ठिकाणी लागला. आणि तुला मी सुनील एक विनंती करेल की जे कोणी चिचखंडीचा असू दे, ग्रामीण भागातील येलडा असू दे, राक्षसवाडी असू दे, त्या विद्यार्थ्याला तुम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करा आणि त्याला पाठीवर थाप टाकून तो आपल्या सोबत सहकारी कसा होईल याची काळजी घ्या. आपण या ठिकाणी सगळेजण वेळातला वेळ काढून आलात. भोसले साहेब तुमचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. आमचे सहकारी मित्र राजेश खोडवे असतील, येलड्याचे सरपंच आमचे सचिन करणार असतील, आमचे मनोहर बाबा फुगणार असतील, आमचे अण्णासाहेब खोडवे आहेत, गडदे पाटील आहेत, बालासाहेब आहेत, येलड्याचे आमचे सकारामजी आहेत, सगळे म्हणजे सगळ्यांची नावं, तानाजीराव आहेत, आमचे आबा खोडवे आहेत. या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी भोसले परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो.